नवलपूर या शाळेच्या मैदानात अख्खं गाव रस्त्यावर उतरलं असून त्यांना नागमणी बघायचा आहे, जो संजीव कुमारी या शिक्षिकेकडे आहे। तिने अनेक विनंती आणि अख्खं गाव रस्त्यावर उतरल्याच्या नंतर 3 दिवसांनी ही नागमणीसारखी दिसणारी चमचमणारी वस्तू शाळेत जमा केली। पण ज्या विद्यार्थिनीने संजू मॅमला नागमणी दिला तो हा नागमणी नव्हेच असं म्हणल्याच्या नंतर एकच खळबळ उडाली। आता अख्खं गाव चौकशीची मागणी करत असून संजू मॅडमनी सगळी माहिती सांगावी याचा दबाव टाकत आहेत। सरकारी प्राथमिक शाळेत एक भला मोठा जो उंच फणा काढणारा आणि आगळा वेगळा दिसणारा नाग दिसला। एकदा, दोनदा, तीनदा तो नाग सारखं त्या रिकाम्या जागेत यायचा। त्याला कितीही शिक्षकांनी कर्मचाऱ्यांनी हुसकावलं तरी तो जायचाच नाही। शाळेपाठीमागच्या झाडी असलेल्या ठिकाणी तो नाग सारखा येऊ लागला। यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काळजी घ्यायला सांगितलं आणि तिथे जाणं येणं बंद केलं। तिसऱ्या दिवशी एक शाळेतली विद्यार्थिनी सहजच जाता जाता दुरून तिला एक खूप मोठा प्रकाश टाकणारी वस्तू दिसली। तिने ती वस्तू हातात गच्च पकडून घेऊन आली। हाताच्या मुठी बंद असूनही त्यातून प्रकाश येत होता। त्याने ती वस्तू बघितली आणि संजीव कुमारी या मॅडमला दिली। त्या दिवशी मीटिंगसाठी इतर स्टाफ बाहेर गावी गेलेले। संजीव कुमारी या शिक्षिकेने ती चमचमणारी वस्तू हातात घेतली आणि 2 दिवसांची रजा टाकून सुट्टीवर गेल्या। जेव्हा त्या चमचमणाऱ्या वस्तूबद्दल त्या विद्यार्थिनीने घरात सांगितलं तेव्हा ती गोष्ट गावकऱ्यांना कळाली। विद्यार्थिनीच्या आईने सगळी माहिती घेतली आणि तीच माहिती गावकऱ्यांनाही दिली। त्या 2 मैत्रिणीची पूर्ण चौकशी करण्यात आली। गावकऱ्यांनी शाळा गाठून शिक्षिकेला घेरलं। तो कसला मणी होता आम्हाला बघायचाय, पण शिक्षिकेने उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यामुळे गावकऱ्यांना वाटू लागलं खरंच तो नागमणी आहे। त्यांनी शिक्षिकेच्यावर दबाव आणला, पण शिक्षिका काय व्यवस्थित उत्तर देईना। शांतपणे येऊन सांगेच ना। शिवाय वरिष्ठ अधिकारी तुम्ही ती वस्तू घरीच का नेली, इतर तुमच्या बरोबर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दाखवलीच का नाही? जर ती वस्तू नागमणी नाही तर तुम्ही फेकून का दिली नाही? अगदी रुमालात बांधून घरी का नेलात? प्रश्नांच्या भडीमाराने संजीव कुमारी दबकली, पण बिचारी खरं काय सांगेना। शेवटी तिने तिसऱ्या दिवशी एक चमचमणारी वस्तू आणली आणि सांगितलं हीच ती वस्तू। ह्या गावच्या दंग्याने पोलीस प्रशासन, पुरातत्व विभागाची लोकही हजर होती। संजीव कुमारीने ती हिऱ्यासारखी चमचमणारी वस्तू एका कागदावर ठेवली। पुरातत्व विभाग आणि इतर विशेष तज्ञ तपास करत आहेत। नेमका तो हिऱ्यासारखा दिसणारा मणी नागमणी आहे की आणखी काही? पण संजीव मॅमने परत केलेली ती वस्तू नव्हेच। मी जेव्हा हातावर घेतली तेव्हा प्रचंड चमकत होती। पुन्हा गोंधळ। त्या विद्यार्थीने मी दिलेली वस्तू ही नव्हेच असं म्हणल्या ती खरी वस्तू आम्हाला दाखवा असं म्हणत अख्खं गाव पुन्हा रस्त्यावर उतरलं असून त्यांना नागमणी बघायचंय। पण प्रशासनाने समजूत काढली आणि सांगितलं नागमणी हा प्रकारच नसतो। ती चमचमणारी वस्तू कुणाच्या तरी नकली दागिन्यातून पडलेली असेल। पण छोटी मुलं देवाघरची फुलं, ती खोटं बोलत नाहीत। त्यानंतर स्वयंपाकी कर्मचाऱ्यांनी सांगितलं संजीव कुमारी ह्या मॅम शाळेतला सरकारी भात कधीच खात नाही। त्याने त्या दिवशी थोडासा तांदूळ मागितला। मी तांदूळ दिलं आणि त्यांनी डब्यात घालून वाटीभर तांदूळ नेलेलं। विद्यार्थिनीने पुढे सांगितलं मिसने डब्यात तांदूळ घातलं आणि रुमालात बांधलेला चमकणारा हिरा डब्यात घालून अगदी व्यवस्थित घरी नेलेला। मला घरी गेल्यावर कळलं नाग तिथेच सारखा येत होता आणि तो अचानक चमकणारा नागमणीच असू शकतो। प्रशासन अंधश्रद्धा म्हणत असून लोक नागमणीच आहे यावर ठाम आहेत। तर संजू मॅम विचारणाऱ्याला धमकी देत स्पष्ट काहीही न सांगता विद्यार्थ्यांनाच रागवून शांत बसवत आहेत। खरं काय पोलीस बघतीलच, पण नागमणी असतो का हाच मोठा प्रश्न। तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।